आज आपण मुळ्याचे पराठे बनवणार आहे। तर मुळ्याचे पराठे तुटू नये त्यासाठी काही टिप्स पण पाहणार आहोत। लगेच रेसिपी बघूया। खिसून घेतलेल्या मुळ्यामध्ये थोडंसं मीठ घालून 5 मिनिटे साईडला ठेवूया। 5 मिनिटांनंतर मुळ्याला सुटलेलं सर्व पाणी दोन्ही हातांनी दाबून काढायचं आहे। मुळ्यामधील सर्व पाणी काढून झाल्यानंतर त्यामध्ये काही बेसिक मसाले घालूया। मसाल्यांची लिस्ट डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। मुळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते, पण सुरुवातीला आपण मुळ्यामधले सर्व पाणी काढून घेतो, त्यामुळे मुळ्याचे पराठे लाटताना जास्त प्रमाणात तुटत नाही। तुम्ही पण एकदा ही पद्धत ट्राय करून बघा। इथं आपलं पराठ्याचं स्टफिंग तयार आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कणकीचा छोटा गोळा घेऊन त्यामध्ये स्टफिंग भरून घेऊया। जास्त दाब न देता हलक्या हाताने पराठा लाटून घेऊया। पराठा लाटून झाला की मीडियम फ्लेमवरती दोन्ही साईडून पराठा खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। इथे आपले मुळ्याचे पराठे तयार आहेत। थंडीच्या दिवसामध्ये मुळ्याचे पराठे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।